तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती, त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. गणेश मारुतराव हरण, राहणार सावरखेडा, तालुका जिल्हा हिंगोली. बरं, तर मला सांगा, आपण दुग्ध व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हशी पालन कधीपासून करता? 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून. बरं, तर तुम्हाला किती शेती आहे? शेती आपल्याला 5 एकर आहे. 5 एकर. बरं बरं. तर मला सांगा, ही म्हैस दिसायली, ही विकत आणलेली आहे घरची आहे? छोटं पिल्लू होतं, विकत आणलेली. वघार आणले. हो. बरं बरं. तर आता किती वर्ष झालं? गाभण आहे का आता? आता गाभण आहे. 4 वर्ष झाली घेऊन गेलो. बरं, आता पहिलं वर्ष आहे गाभणचं? पहिलं वर्ष. बरं, तर कितीला घेतलं होतं तेव्हा? तेव्हा आम्ही घेतलं होतं ते 15,000. 15,000ला. हो. किती वर्षाचा अंदाज? 3 वर्षाचा असेल ते. बरं बरं. आणि ही म्हैस दिसायली, ही आपली ही पण तशीच घेतलेली. ते वगारच घेतलं का? हो. आता काय गाभण आहे का तू? आता दूध देते, जनलेली आहे. जनली का? हो. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, ही विलेली म्हैस आहे. ते तिकडे बघू शकता, तिचं वगार आहे ते त्या शेडपशी. तर मला सांगा, आता किती लिटर दूध देते? ही आता 2.5 लिटर द्यायली. बरं. हो, एका टाइम. आणि हे आता हिला हे पण वगार घेतलं म्हणले ना? हो. आणि इथंच तुम्ही तिला तुमच्या इथं जनली आणि? हो हो. बरं बरं. आणि हे पलीकडलं वगार? पलीकडलं वगार ते घरीच म्हैस होती, हा हा, तिचं वगार आहे. बरं, पहिले जुनी म्हशी. हो. म्हणजे तुम्ही जास्त याच्यात गुंतवणूक दुग्ध व्यवसाय न करता आपलं वगार घ्यायचं आणि त्याच्यापासून हो. वाढवायचं आहे की नाही? हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, थोडासा संयम आणि धीर धरावं लागते. आणि कमी गुंतवणुकीतून आता आज यांचा बिझनेस वाढलेला आहे. तर जास्त म्हणजे त्या टायमाला आपली किती गुंतवणूक झाली असेल या 2 वगैरे, आहे की नाही? याच्यामध्ये 50,000. 50,000. तर आज आपलं भांडवल नाही म्हणलं तर 1.5-2 लाखाचं होऊ शकते, आहे की नाही? हो हो. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे खूप उद्योगी शेतकरी आहेत, स्वतः मेहनत घेतात. इथंच आपलं राहण्याचं घर आहे का? हो, राहण्याचं. बरं बरं. आणि यांचं शेड पण तुम्हाला दाखवतो, इकडे या. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांची बैल जोडी. बैल कधी आणली? बैल गेल्या वर्षी घेतलेली. बरं बरं. कितीला आणली? हे 90,000. 90,000ला. हो. बरं. ते बघू शकता शेतकरी मित्रांनो, तिकडं पण एक शेड आहे, तिथे शेळी पण आहे, त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. आणि इकडे यांचं शेड आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता साधं शेड इथं. आणि हे बघू शकता लांबणीचं, पावसाळ्यात इथं पावसाळ्यात इथं बांधण्यासाठी शेड आहे. तर हे शेड कधी बांधलं आपण? हे लॉकडाऊन मध्ये बांधलेले. लॉकडाऊन मध्ये. हो. बरं, किती बाय किती असेल? हे 20x50 आहे. 20x50. मग किती खर्च आला असेल एकंदरीत? हे 3.5 ते 4 लाख रुपये खर्च आला पूर्ण. असं का? ते कुटार पण ठेवलेले दिस आहे ना? हो. अर्ध्यात कुटार. इथं बांधता का ढोर संध्याकाळी? हा, इकडे मदत राहतात ना. बरं बरं. म्हणजे इकडे राहतात, इकडे राहतात. बरं, खास मध्ये झोपण्यासाठी. हो ना. आणि आपल्याला दुग्ध व्यवसाय वाढवायचा आहे काय विचार? बघू आता दमादमान वाढू. हो ना, टप्प्याटप्प्या. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्यानं आपली बाकीची शेतातली कामं करून याच्यात तुम्ही वघारीपासून पण भांडवल टाकून व्यवसाय करू शकता. आणि त्याची किंमत पण तुम्हाला चांगली मिळू शकते. तर हे बघू शकता आपण, यांची इथं शेळी पण आहे. जरा सर्व माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत, कारण शेतीचे कामं करत. ही शेळी कधीपासून आणली बरं? हे 2 वर्षाचं पिल्लू होतं. हा हा. ते 3,000 घेतलं होतं. बरोबर. हो. मग आता ही किती इथं झाली तुमच्या इथं? आपल्यापाशी इथं 4थं इथे. 4थं? हो. बरोबर. म्हणजे ती शेळी पुन्हा विकली नाही? मग या शेळीनं तुम्हाला किती उत्पन्न दिलं बरं? शेळीला आतापर्यंत जवळपास 40,000 रुपये दिले असले. बरं बरं. म्हणजे आपली शेतीचे कामं करत काय म्हणजे बाहेर सोडतच नाही आम्ही चरायला. बांधूनच म्हशी पण बांधूनच राहत. बरं. हो. तर बघू जागेवर. आणि म्हणजे आपले म्हशी आणि शेळी करत बाकी शेतीचे कामं होतात ना आपली? हो, होतात. बघा, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता, वगार पालन करून आपले शेतीचे कामं, जर तुमच्याकडे जास्त असेल शेतीचे कामं पण करू शकता. आणि असं थोडं उत्पन्न करून आपण एक उत्पन्नाचं साधन आपण शेतीला जोड व्यवसाय म्हणून निर्माण करू शकतो, आहे की नाही? तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा.
आणि नक्की कसा व्हिडिओ वाटला त्याबद्दल पण माहिती सांगा. वगार पालन करता येते का दुग्ध व्यवसाय करता येते कमेंट मध्ये नक्की लिहा. जय जवान जय किसान.